सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान विभागाने महाराष्ट्रातील 15 ते 20 जिल्ह्यांना या दरम्यान पुन्हा एकदा पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। तर मित्रांनो, जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती। बातमी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल। राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। तसेच विदर्भात देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीतच विदर्भाच्या या सर्वच परिसरांमध्ये 15, 16, 17, 18, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा जो भाग आहे या परिसरांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह 15 ते 20 ऑगस्टमध्ये झालेला पाहायला मिळेल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांचा समावेश असेल। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। लवकरच पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे। कोकणाचा जो हा भाग आहे, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये 15 ते 20 ऑगस्ट हे 5 दिवस मोठे पावसाचे असतील। मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 15 ते 21 ऑगस्टच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।